नमस्कार मित्र, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर फ्रेंड, आज आलो आहे आपल्या शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये. तर बघू शकता, म्हणलं मित्रांसाठी मस्तपैकी आज एक ब्लॉग बनवू. तर फ्रेंड बघू शकता तुम्ही, आपल्या मिरचीचे झाड आहे एवढे झालेले. तरी लाल मिरचीचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. क्वालिटी आहे की नाही मग खतरनाक क्वालिटी. तर आता मी तुम्हाला पिवळ्या मिरचीचे झाडं दाखवणार आहे. तर बघू शकता इथून इकडे पिवळ्या मिरचीचे झाड आहेत. तर बघू शकता इथे मिरच्या पण आलेल्या आहेत छोट्या छोट्या. तर इकडे बघू शकता तुम्ही, एक नंबर असे झाड झालेले. दुसरा प्लॉट आहे आपल्या इकडे खाली एक, तो बांधलेला आहे, हा नंतर लावलेला आहे. तर बघू शकता, आपण अजून पुढे जाऊ. माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर आता आपण मिरचीला पाणी लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही. इथं पाणीसुद्धा चालू आहे. तर आता पुढे जाऊ आपण. तर गाईस इथं पण बघू शकता, इथं पण बघू शकता झाडाची क्वालिटी खूप छान अशी क्वालिटी आहे. तर तुम्हाला भरपूर जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी. बघू शकता तुम्ही. तर पूर्ण असं सारखे झाड आहेत इथं. खोडाची पण बघू शकता. आपण काही मल्चिंग पेपर हे नाही टाकलेला, कारण भरपूर हीट असल्यामुळं यंदा, कारण की भरपूर अशी उष्णता होती, त्याच्यामुळं आपण मल्चिंग पेपर नाही टाकलेला. तर बघू शकता शेंडा खूप छान असं आहे, काही थ्रीप वगैरे काहीच नाही आहे. बघू शकता तुम्ही. तर आताचे फुलं पण लागलेले आहे. तर काहीच आपला दुसरा प्लॉट आहे, आपण आता तिकडे जाऊ. इथंच खाली आपला दुसरा पण प्लॉट आहे, तिकडे जाऊ आपण. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. तर गाईस आपण चाललेलो आहे आता तिकडंच आपल्या दुसऱ्या प्लॉटकडे. तर गाईस आपण दरवाजाकडे आलेलो आहे. तर बघू शकता, इथून आपल्याला बाहेर जायचं आहे आता. बघू शकता इकडं दरवाजा आहे अजून एक. तर इथून आपण आतमध्ये जाऊ गाईस. बघू शकता इकडं, तरी लाल मिरची आहे गाईस. तर गाईस बघू शकता तुम्ही, या झाडाची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही. हे पण खूप छान झाडं झालेलं आहे. तर मिरच्या पण आलेल्या आहे इथं छोट्या छोट्या, बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये पण निम्या भागामध्ये आपण इकडं त्या साईडला पिवळी लावलेली आहे. तर आता ही दाखवली लाल मिरची आहे. तर आता आपण पुढे जाऊ गाईस. तर आपण पुढे जाऊ. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा, कारण की ही मिरची बांधून झालेली आहे, वरची अजून बांधायची बाकी आहे. तर आता मी तुम्हाला पिवळी मिरचीचे झाडं दाखवणार आहे. तर आता हे बघितले, हे लाल मिरचीचे आहे गाईस. बघू शकता तुम्ही. आता आपण जाऊ पिवळ्या मिरचीच्या झाडाकडे. तर मी तुम्हाला त्याच्या आधी एक फुलं दाखवत आहे, बघू शकता. याच्यामध्ये काही थ्रीप वगैरे काहीच नाही, एकदम फ्रेश असे फुलं आहेत. इथे पण बघू शकता तुम्ही, थ्रीप वगैरे काही नाही. तर जाऊ आपण आता पुढे. तर फायनली इथं बघू शकता, इथं पाईप टाकलेलं आहे, 2 पाईप सेपरेट पाईप टाकलेले आहे. तर इथं मी दाखवत आहे आता तुम्हाला पिवळ्या मिरचीचे झाडं. बघू शकता, त्याला पण मिरच्या आलेले आहे. इथं बघू शकता, ते पण मिरच्या आलेल्या आहे. या पण झाडाची क्वालिटी छान आहे गाईस, बघू शकता तुम्ही. तर निम्या भागापासून इकडं पिवळी मिरची लावलेली आहे, आणि इकडं मगाशी दाखवलेली ती लाल आहे. तर बघू शकता तुम्ही. तर
8 दिवसाचाच गॅप आहे आपल्या मिरचीचा, पण ती पण बांधायला आलेली खतरनाकमध्ये. तर गाईस आपला प्लॉट कसा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा, कारण मी सकाळी सकाळी ब्लॉग बनवत आहे. बघू शकता तुम्ही इकडे ही दिसते ही लाल मिरची इथपर्यंत. तर इथं मी तुम्हाला मागाशी पाईप दाखवलेले ते. तर गाईस आपलं फवारण्याचं मशीनसुद्धा आहे इकडं, ते पण मी तुम्हाला दाखवत आहे. तर गाईस इथं बघू शकता, इथे 2 टाके आहेत फवारण्यासाठी पाणी. तर आपलं मशीनसुद्धा इथं आहे बघू शकता. तर हा पिस्टन आहे. तर औषधंसुद्धा आहे ते पण दाखवत आहे मी, काही फवारण्याचे काही सोडण्याचे. तर इथं बघू शकता तुम्ही या बॉक्समध्ये बघू शकता अशा प्रकारे फवारण्यासाठी काही सोडण्यासाठी औषध आहे आपल्याकडे. बघू शकता असे मोठमोठे औषधाच्या बाटल्या आहेत, खूप छान आहेत गायचं. अजून इकडं औषध आहे बघू शकता, इकडं पुढे वगैरे सोडण्यासाठी सगळ्या प्रकारचे औषध आहे गाईस. बघू शकता तुम्ही खतरनाकमध्ये. तर काही विषय नाही गाईस, आपला ब्लॉग आज इथंच संपवू. भेटू असेच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.